शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी घड्याळ हे चिन्ह पोहोचवण्यात उमेदवारांना मोठं यश मिळत आहे. देवळालीच्या आमदार हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजताई आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन आहेर, माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या पत्नी शीतल साळवे तसेच माजी नगरसेविका शोभा आवरे हे घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. या उमेदवारांनी प्रभागातील सर्व मळे विभाग, नागरी वस्त्या आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधलेला आहे. प्रचारादरम्यान विशेषतः लाडक्या बहिणींच्या भेटीगाठीवर भर देण्यात आलेला असून महिलांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विद्यमान नगरसेवकांच्या कार्यकाळात अपेक्षित विकास कामे न झाल्याची नाराजी विद्यमान नगरसेवकांच्या कार्यकाळात अपेक्षित विकास कामे न झाल्याची नाराजी अनेक महिलांनी व्यक्त केली. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा अभाव आजही कायम असल्याने यंदा परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार लाडक्या बहिणींनी केला आहे. या सर्व समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी आणि दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना आणि राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बंधू भगिनींना मी विनंती करतो, प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती मधून अ गटातून सौ शीतल कन्हैया साळवे तसेच ओबीसी गटातनं सचिन भाऊ प्रल्हाद आहेर आणि सर्वसाधारण महिला गटातनं शोभाताई शशिकांत आवारे हे 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी करत आहे आणि यांची निशाणी आहे घड्याळ. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आज आम्ही जी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. आज आमच्या पाठीशी आमदारताई आहे आणि आमदारताईचं काम पूर्ण शहराला माहीत आहे, पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. ज्या तसे जे बोलतात तसंच ते होतं आणि ते काम सुद्धा करतात. परंतु आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करणारच आहोत. आम्ही तो नाशिक महानगरपालिकेचा निधी पुरेपूर आणणारच आहोत. परंतु जिथे जिथे आम्हाला निधीची आवश्यकता भासेल, कमी पडेल, आम्ही तिथून निधी आणण्याचं काम आमदार आम्हाला मदत करणारे म्हणजे ते मदतीसाठी आमच्यासाठी तत्पर राहणार आहे. कारण आम्हाला आमदारताईंनी शब्द दिला आहे की तुम्हाला जेवढा निधी शासनाचा लागेल तेवढा मी तुम्हाला दिल, मी कमी पडून देणार नाही. म्हणून या प्रभागाचा निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या नाशिक रोड पूर्व विभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रामुख्याने आम्ही एक सांगू इच्छितो की इथली गुन्हेगारी पहिले आम्ही संपवणार आहोत. म्हणजे इथे गुन्हेगारी जरी कमी प्रमाणात असली परंतु गुन्हेगारी मुक्त प्रभाग अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. कारण या प्रभागाचा इतिहास, मी 10 वर्ष नगरसेवक असताना एकही गुन्हेगारीच्या माणसाला किंवा कार्यकर्त्याला या गुन्हेगाराला खतपाणी घातलेलं नाही, कधी गुन्हेगार सांभाळलेलं नाहीये. 2 नंबर तर इथे आम्ही होऊनच दिलेलं नाही. परंतु या 5 वर्षामध्ये आणि जे वाढीव 4 वर्ष असे 9 वर्षामध्ये या ठिकाणी जे 2 नंबरचे व्यवसाय, गुन्हेगारी जी वाढली गेलेली आहे तिला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माननीय आपल्या देवळालीच्या लाडक्या आमदार सरोजताई आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारी करत आहोत. माझ्यासह अजून 2 महिला उमेदवार आपण उमेदवारी करत आहोत. तरी आपल्याला आपल्या प्रभाग क्रमांक 19चा जो राहिलेला विकास आहे तो विकास करण्यासाठी आपण आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे व येत्या 15 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावी ही सर्वांना विनंती करतो. प्रचारादरम्यान आम्ही प्रभागात फिरलो. या प्रभागात ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी
आम्हाला सर्वस्तांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी संधी द्यावे. नमस्कार, मी शीतल कन्हैया साळवे. मी अ गटामधून निवडणूक लढवत आहे, प्रभाग क्रमांक 19 मधून. माझे पती कन्हैया साळवे हे 2 वेळेस इथून नगरसेवक पदात निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या कामाचे म्हणजे त्यांचा माझ्या पाठीशी आत आहे आणि सर्वस्तांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचा आम्ही सार्थक करू. आणि प्रभागामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मतदारांचा होतो आहे. येत्या 15 तारखेला आम्हा 3 उमेदवारांना मतदान टाकून तुम्ही मतदान टाकणार याची मी विनंती करते. आमची निशाणी आहे घड्याळ. मी शोभा शशिकांत आवारे, प्रभाग 19 सर्वसाधारण महिला या गटातनं निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहे आणि त्या निमित्ताने गेल्या 10-12 दिवसापासून प्रचारात फिरत आहे. आजचा आमचा अंतिम टप्प्यातला प्रचार हा संपुष्टात आलेला आहे. अतिशय चांगला असा उत्स्फूर्त लोकांनी आम्हाला दिलेला आहे. मतदार आमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत आहे. मला माहिती आहे की मी या प्रभागामध्ये साधारणतः 2012 ते 2017 पर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कानाकोपऱ्याची माहिती मला होती आणि त्या निमित्ताने मी फिरत असताना मला सांगावंसं वाटेल की मागच्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवकांनी जेही काही कामं केले असतील किंवा नसतील केले याचा अनेक गोष्टी मला ऐकायला भेटल्या. त्याच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करणार नाही, परंतु मी आज संपूर्ण जनतेला, संपूर्ण मतदारांना हात जोडून विनंती करेल की माझ्या काळामध्ये मी जोही काही विकास केला, जेही काही काम केलं त्या मुद्द्यावर मी आपल्याकडे मतदानाची भीक मागत आहे आणि तुम्ही माझ्यावरती सर्वजण आशीर्वादाचा वर्षाव करतील. तसेच माझ्यासोबत जे 2 उमेदवार दिलेले आहेत पक्षाने, आमच्या शीतलताई साळवे आहेत आणि सचिन भाऊ आहेर आहेत, यांच्यावरही आपण मतदान रूपाने वर्षाव करावा अशी मी सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती करते. आणि मला माहिती आहे की जनता सुज्ञ आहे, जनता विकासासोबत जाणार आहे आणि मला फक्त विकास करायचा आहे. मला बाकीचं कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, कोणाचा काही उणदुणं काढायचं नाही. फक्त मला विकासाच्या या मुद्द्यावर सर्वांनी निवडून द्यावा अशी मी कळकळीची विनंती करल. आणि येत्या 15 तारखेला सर्वांनी घड्याळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला 3 उमेदवारांना निवडून द्यावा अशी मी विनंती करते. आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि संघटनेच्या ताकदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार अधिक प्रभावी ठरतो असून घड्याळ चिन्ह जनतेच्या मनात घर करत आहे. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादीचे घड्याळ मनपामध्ये पोहोचेल आणि उमेदवारी विजयाची नांदी करतील असा विश्वास प्रभागात दृढ होत चाललेला आहे. MCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.